नमस्कार मित्रांनो, नवोदय विद्यालय समितीमध्ये एकूण 1877 जागासाठी भरती निघालेली आहेत. तर यामध्ये ॲसिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट ॲसिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर, लीगल ॲसिस्टंट, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, ज्युनियर ॲसिस्टंट MTSच्या अशा पद निघालेल्या आहेत. तर संपूर्ण डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ते पेमेंट काय असेल, पात्रता काय आहे, सिलेबस काय असेल, ॲप्लिकेशन फीस किती आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. तर फिमेल स्टाफ नर्स ग्रुप B पोस्ट क्रमांक 1. तर याच्या टोटल जागा किती आहे URसाठी हे संपूर्ण दिलेले आहे. टोटल जागा आहे 121. आणि ॲसिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप B याच्या टोटल जागा किती आहे? 5 जागा आहे मित्रांनो. तर आता आपण डायरेक्ट पोस्टनुसार क्वालिफिकेशन बघू आणि पेमेंट वगैरे किती आहे ते बघू. तर जी 1 नंबरची पोस्ट आहे फिमेल स्टाफ नर्स. तर याच्यासाठी BSc नर्सिंग लागेल मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन. आणि पेमेंट किती असेल? 44,900 ते 1,42,400. आणि अपर एज लिमिट किती आहे? 35 वर्ष. आणि सेकंड जी पोस्ट आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर. याचं एज्युकेशन काय आहे मित्रांनो? क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री लागेल मित्रांनो. 3 वर्ष एक्सपिरियन्स लागेल मित्रांनो. याच्यामध्ये फायनान्शियल मॅटर्स इन सेंट्रल गव्हर्मेंट, ठीक आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. आणि याला पेमेंट लेवल किती आहे? 6ची असेल मित्रांनो, 35,400 ते 1,12,400. आणि एज लिमिट आहे 23 ते 33. आता 3 नंबरची जी पोस्ट आहे ऑडिट ॲसिस्टंट, याचे क्वालिफिकेशन काय आहे? लागेल BCom. आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल मित्रांनो. अकाउंट्स वर्क्स इन गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन, ठीक आहे मित्रांनो. आणि एज लिमिट काय? 18 ते 30. आणि पेमेंट किती असेल? 35,400 ते 1,12,400. आता नेक्स्ट पोस्ट बघू, ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर. तर याच्या क्वालिफिकेशन काय? मास्टर डिग्री लागेल मित्रांनो, हिंदी विथ इंग्लिश कंपल्सरी असेल मित्रांनो याच्यामध्ये. आणि एज लिमिट किती आहे? 32 वर्ष. पे सायकल 6ची असेल. आता लीगल ॲसिस्टंट डिग्री लागेल, लॉची डिग्री लागेल मित्रांनो. आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स लागेल लीगल केस इन गव्हर्मेंट डिपार्टमेंट, ठीक आहे मित्रांनो. आणि पेमेंट लेवल 6ची असेल, 35,000 ते 1,12,000 पर्यंत. आणि अपर एज लिमिट किती आहे? 23 ते 35. आणि वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन आणि हिंदी इंग्लिशचं नॉलेज लागेल मित्रांनो. आता जे नेक्स्ट पोस्ट आहे स्टेनोग्राफर. तर फी सायकल 4ची असेल, 25 ते 81,000. आणि अपर एज लिमिट 27, ठीक आहे. आणि क्वालिफिकेशन आहे 12वी पास लागेल. आणि स्किल टेस्टमध्ये ट्रान्स्क्रिप्शन 50 आणि डिटेक्शन 10 MTS आणि WPM 80 लागेल मित्रांनो, ठीक आहे. आणि कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी क्वालिफिकेशन आहे BCA किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स किंवा ITमध्ये. आणि पेमेंट कोणत्या लेवलची असेल? 4, 25,000 ते 81,000. आणि एज किती आहे? 18 ते 30. आणि याच्यामध्ये नेक्स्ट जी पोस्ट आहे केटरिंग सुपरवायझर. पेमेंट लेवल 4चे असेल, एज लिमिट 35. आणि बॅचलर डिग्री लागेल मित्रांनो. बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पाहिजे, ठीक आहे. आता नेक्स्ट पोस्ट ज्युनियर सेक्रेटरिएट ॲसिस्टंट. तर याला पेमेंट कोणत्या लेवलची आहे? 2ची 19 ते 63,000. आणि एज लिमिट काय? 18 ते 27. आणि याला सिनियर सेकंडरी सर्टिफिकेट क्लास 12ची लागेल मित्रांनो. आणि याला टायपिंग वगैरे लागणार आहे 30 to 30.
30 लागणार आहे टायपिंग. आणि नेक्स्ट जी पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट पोस्ट 10. तर याचं पण सेमच आहे मित्रांनो. ते एज्युकेशन क्वालिफिकेशन इलेक्ट्रिशियन कम प्लंबर. तर याला लेवल 2ची पेमेंट असेल. एज लिमिट आहे 18 ते 40. क्वालिफिकेशन 10वी पास, ITI लागेल, सर्टिफिकेट आणि ॲटलिस्ट 2 इयर एक्सपिरियन्स, 2 वर्ष एक्सपिरियन्स लागेल. आणि लॅब अटेंडंट याला पेमेंट लेवल 1ची असेल 18 ते 56,000 आणि एज लिमिट काय आहे 18 ते 30 वर्ष आणि 10वी पास लागेल मित्रांनो. सर्टिफिकेट विथ अ सर्टिफिकेट डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक. ठीक आहे मित्रांनो. आणि याला किंवा 12वी क्लास सायन्समध्ये झालेलं असलं पाहिजे. आणि मेस हेल्पर पे सायकल असेल 1ची बिटवीन 18 ते 30 वर्ष एज असेल. आणि क्वालिफिकेशन लागेल मित्रांनो 10वी पास, 5 वर्ष एक्सपिरियन्स आणि पासिंग स्किल टेस्ट लागेल मित्रांनो NVSचं. आणि जे लास्टचं आहे MTS मल्टीटास्किंग स्टाफ, याच्यासाठी पेमेंट लेवल कोणती असतील 1ची 18,000 ते 56,900 आणि एज लिमिट काय 18 ते 30 वर्ष. याला 10वी पास पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर आपण मग पोस्टनुसार क्वालिफिकेशन काय, पेमेंट काय हे संपूर्ण बघितलं आहे. आता बघूया की सिलेबस काय आहे मित्रांनो. तर सगळ्या पोस्ट वाईज सिलेबस वेगवेगळा आहे. तर त्यानुसार मी आता हे संपूर्ण सिलेबस तुम्हाला वाचून दाखवणं म्हणजे हे पॉसिबल नाही आहे. तर मी फक्त असं थोडं स्लो घेतो. तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय करणार आहे त्या पोस्टसाठी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. तर फिमेल स्टाफ नर्स हे आहे त्याचं सिलेबस आणि हे खाली पण दिलेलं आहे. तर नेक्स्ट पोस्ट कोणती आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, हे त्याचं सिलेबस आहे मित्रांनो. संपूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ऑडिट असिस्टंटचं हे सिलेबस आहे संपूर्ण. आणि ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरचं हे सिलेबस आहे मित्रांनो. नेक्स्ट पोस्ट लीगल असिस्टंट, स्टेज इंटरव्ह्यू 2 वगैरे दिलेले आहे त्यांनी. हे संपूर्ण त्याचा सिलेबस आहे. आणि कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी हा सिलेबस आहे. केटरिंग सुपरवायझरसाठी हा सिलेबस आहे. आणि ज्युनियर असिस्टंट हा सिलेबस दिलेला आहे. एक मिनिट मित्रांनो, हे झालं होतं. आणि इलेक्ट्रिशियन कम प्लंबरसाठी हे सिलेबस दिलेलं आहे. लॅब अटेंडंट, हेल्पर, मेस हेल्पर, MTS जी लास्टची पोस्ट आहे 10वी पासवरती भरू शकता तुम्ही फॉर्म. लँग्वेज टेस्ट असेल इंग्लिश, हिंदी, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स आणि बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स असेल मित्रांनो. टोटल 100 मार्कासाठी 2 तास टायमिंग असेल. आणि अप्लाय करण्यासाठी www.navodaya.gov.in ही वेबसाईट सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ही वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो. तिथे जाऊन क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता. आता इथे फीसचं कसं आहे तर जनरलसाठी, EWSसाठी आणि OBCसाठी किती लागेल 1,000 रुपये आणि फिमेल स्टाफ नर्ससाठी 1,500 रुपये लागेल. ठीक आहे. आणि SC ST PWBD यांच्यासाठी 500 रुपये फीस लागेल मित्रांनो. ठीक आहे. तर हे बाकीच्या टर्म कंडिशन दिलेले आहे त्यांनी. पॉसिबल असेल तर वाचून घ्यायचं. आणि आय होप तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथे जाऊन डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चॅनलला. धन्यवाद.